सचिन सावंतजी, सचिनजी आता जे म्हणाले त्याप्रमाणे कुठेतरी एक अस्मितेचा प्रश्न हा याच्यामध्ये मुद्दा असू शकतो, तो तुम्हाला खरोखरच तसं वाटतंय का? पण जरी तसं वाटत असलं तरी दुसऱ्या अंगाने जर विचार करायला आपण गेलं तर एकीकडे अस्मितेचा प्रश्न एक बाजू करते, पण त्याचबरोबर दुसरी बाजू कुठेतरी खूप सगळं लाईटली तर घेत नाहीये ना, सगळं खूप सहज होऊन जाईल अशा पद्धतीची एक उदासीनता तर नाहीये ना, असाही प्रश्न सातत्याने विचारला जातोय. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, असं म्हणजे पहिली गोष्ट सहज होऊन जाईल अशा तऱ्हेची उदासीनता असू शकत नाही. प्रश्न असा आहे की ती मग बेफिकिरी राहील, परंतु तशा पद्धतीचं काही चित्र महाविकास आघाडी म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आम्ही जे तिन्ही घटक होतो या महाविकास आघाडीचे आणि आहोत त्यांच्यामध्ये नाहीये. आणि बहुतांश पद्धतीनं जे सचिन भाऊ जे म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे की बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं चित्र दिसतंय की माध्यम देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणं किंवा त्यांनी केलेल्या प्रचाराला फार काही प्रसिद्धी देताना दिसत नाहीत. आता महायुतीचे जर तुम्ही पाहिलं तर सगळे सामदाम दंडभेदाचा कार्यक्रम चालू आहे. आता जसं आता सचिन भाऊ म्हणाले की 100 ठिकाणी बिनविरोध निवडून येणं हे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर लोकशाहीची विटंबना आहे. कारण सत्तेचा दुरुपयोग करूनच त्या पद्धतीनं अशा तऱ्हेचं चित्र निर्माण होऊ शकतं. अपक्षही उभा राहत नाही असं होतं का कधी? म्हणजे कसला विरोधी पक्षाचे कुठलाही उभा राहत समोरची बाजू जर सामदाम दंडभेद सगळं काही वापरत असेल तर तुमची जी आता ज्या पद्धतीने प्रचार चाललाय किंवा स्ट्रॅटेजी तुमची जी आहे ती पुरेशी पडेल का त्याच्या विरोधामध्ये? नाही, आता प्रश्न असा आहे की जनतेच्या न्यायालयामध्येच आहे की लोकशाही संपूर्ण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न जर झाला असेल आणि खुलेआम त्या ठिकाणी निवडणूक आयोग बघतय आणि जी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल तर त्याला आपण करणार काय? परंतु काँग्रेस पक्षाच्या वतीनं जर पोहोचायचं झालं तर काँग्रेस पक्षानं आमच्या सगळ्या नेत्यांना स्थानिक त्या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये ते प्रचारामध्ये स्वतः व्यस्त आहेत आणि व्यग्र आहेत. एकंदरच सरकारच्या अत्याचारामधनं मार्ग काढत त्यांना लढा द्यायचा आहे आणि त्यामुळे तो प्रत्येक जण देतोय. वडेट्टीवार तिकडे गडचिरोली चंद्रपूर बघतायत, नाना पाटोले बघतायत, नगरमध्ये बाळासाहेब थोरात बघतायत, हर्षवर्धन सपकाळजी संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी प्रचार करतायत आणि आपणही दाखवताय भारतीय जनता पक्षाला कशा मिरच्या झोमतायत ज्या वेळेला त्यांच्या भाषणामधनं कुठल्या त्यांनी जर एखादं वक्तव्य केलं तर तेही दिसतंय तुम्हाला. त्यामुळे त्याचा अर्थ प्रचार तर चालू आहे हे तर दिसतच आहे आणि निश्चितपणे आम्हाला असं वाटतं की जनतेच्या न्यायालयामध्ये जाणं हे याचं गमक आहे या निवडणुकीचं आणि ते चाललो होतं आम्ही.